खरं तर 10वी नंतरच एमएससीआयटी झाला पाहिजे. पण मी अशी स्टुडंट आहे की जेव्हा 12वी नंतर एमएससीआयटी करायचा निर्णय घेतला. 10वी नंतर म्हणजे बहिणीचं लग्न असल्यामुळं मी करू शकले नाही, म्हणून मला 12वी नंतर करण्याची वेळ आली. पण मी पण विचार करत होते की कुठे एमएससीआयटीचा क्लास बघायचा, पण इथं बोर्ड बघितला आणि शत्रुंजयमध्ये आले. आणि ज्यावेळेस आले त्यावेळेस मी मॅडमांशी बोलणं झालं आणि ज्यावेळेस त्यांनी पूर्ण एमएससीआयटीची माहिती सांगितली तिथं आणि ते खूप छान इंट्रोडक्शन करतात. आणि त्यावेळेस असं ठरलं की माझं एमएससीआयटी करायची तर शत्रुंजयमध्येच. मग नंतर लेक्चर वगैरेचं टाइम फिक्स झालं. मग 9 ते 10 लेक्चर असते, परत 10 ते 11 प्रॅक्टिस. असं न करता जर सर 2 तास लेक्चर तरी घेतातच घेतात. 9 ते 10 1 तास लेक्चर होत नाही तर 2 तासाचं होतं. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर वेळ असतो. दिवसभर जरी बसला तरी कोणी काही म्हणणार नाही. तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही इथं करू शकता. पण इथे जे काही सर आहेत, मी तर एक्सप्लेन केलेला आहे की भाविन सर हे एमएससीआयटी शिकवताना इतकं छान एक्सप्लेनेशन देतात की समोरच्या विद्यार्थ्याला कळलंच पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणताही सब्जेक्ट असो, मग ते प्रत्येक आणि इथं शत्रुंजयमध्ये प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. मी माझ्यावरूनच सांगते, मी 2 दिवस आले नव्हते आणि फोन पण करून सांगितलं नव्हतं, तर मॅडमांचाच घरी फोन आला दुसऱ्या दिवशी, काय झालं तुम्ही 2 दिवस आला नाही. मग मला असं वाटलं की हा बाबा या शत्रुंजय इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष हे दिलं जाते. मग सर्व मॅडम्सांसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. मला इथे बोलण्याची संधी